नमस्कार. खरा तत्ववेत्ताच सिद्धांताचे निरूपण व विवरण करू शकतो. असे तत्ववेत्ते आणि सदा सर्वदा स्वरूपानुसंधानातच निमग्न असलेले महात्मे क्वचितच असतात. गीताकारांनी म्हटले आहे, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. असे गुरुजी लक्षावधीतील एक महान तत्ववेत्ते होते. श्रद्धा, आस्था, निष्ठा या त्रयीच्या साहाय्याने परमार्थ करणारे विपुल तथापि प्राप्तव्यापावेतो जाणारे परमार्थ मार्गी अत्यंत विरळाच. गुरुजींचा परमार्थ प्राप्तव्यापावेतो गेलेला, त्यामुळे ते थोर आत्मानुभवी आणि तत्वदर्शी संत होते. प्रमेय आणि सिद्धांताच्या विवरणात त्यांचा कुणी हात धरत नसत. त्यामुळे सकल शास्त्रांचा अभ्यास झालेली थोर मंडळीही त्यांच्या प्रवचनांनी भारून जात. त्यांची विद्वत्ता निरहंकारी होती. ते संतांसमोर लीन असतानाही त्यांना दीनता कधी शिवली नाही. श्री हरिभाऊ पाटील, श्री वामन बुवा आदी पट्टीचे अभ्यासक वारकरी पाठाच्या समयी अन्य समयी गुरुजींना तत्वज्ञानविषयक गूढ गहन प्रश्न विचारित. गुरुजी त्यांची हळुवारपणे उत्तरे देत. शिष्यांचे समाधान हा त्यांचा स्थायी भाव होता. शिष्य निशंक व्हावा अशी त्यांची तळमळ असे. मग कधीकधी तर शिष्यांना रात्री झोपेतून उठवून एखादा विषय पटवून देत आणि तुला हा विषय समजला का? समजला असेल तर सांग बरं मला, असे म्हणून तो विषय त्याचेकडून वदवून घेत. त्यांचा विचार आचार एकरूप असल्याने त्यांच्या वाणीचा प्रभाव पडे. सांगावे एक करावे एक असे त्यांच्या जीवन प्रवाहास माहीतच नव्हते. हा त्यांचा आदर्श सर्वांनी अनुसरावा असा होता. त्यांच्या वाणीत अखंड धर्म जागरण असे नव्हे, त्यांच्या म्हणजे अशा सत्पुरुषांच्या बोलण्यानेच धर्म जगतो. जयाचेनी बोले धर्मुजिये ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील 103वी ही ओवी ज्ञानराजांनी म्हटली आहे. ज्यांची नाही श्रुती परवती माऊली जगा अशा वेदांवर निष्ठा आहे, त्यांना अकल्याणाच्या गावाची शिवही दिसणार नाही. असे गुरुजी ऐसिया वैदिक निष्ठा जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. ज्ञानदेवांच्या या वचनाधारे व स्वानुभवानुसार ठासून आणि ठसवून सांगत आहे. श्री गुरुजी हे आत्मस्वरूप दर्शक ज्ञानमार्गाचे थोर प्रबोधक होते. ते कोणासही कोणताही भेद न मानता व न ठेवता ज्ञान प्रदान करीत. त्यांचा गौरव कैवल्य कनकाचिया दाना जो न कडसी थोर साना दृष्टाचिया दर्शना पाढाऊ जो. ज्ञानदेवांच्या या शब्दानेच होऊ शकतो. गुरुजींचे आचरण विधिवत होते. एकदा एक गरीब ब्राह्मण त्यांच्याकडे आला. त्यांनी गुरुजीस काहीतरी मागितले. गुरुजी स्वतः श्रीमंत होते, पण धनाने नव्हे, मनाने. तरीही त्यांनी त्या ब्राह्मणाची इच्छा पूर्ण केली. कारण ब्राह्मणांचा आदर करावा हा धर्मच आहे. भगवंतांनीच म्हटले आहे, ब्राह्मण माझे पूजास्थान. त्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला, मला भूक लागली आहे, तुमच्या घरचे जेवण मला चालते. गुरुजींनी त्यांना सरळ सांगितले, आपल्याला चालत असेल, पण मी शास्त्राविरुद्ध वर्तन करणार नाही. गुरुजींनी त्यांना शिधा दिला. स्वयंपाक करून तो ब्राह्मण जेवला. गुरुजी स्वतःच विधिवत वागत होते असे नव्हे, तर ते इतरांनाही विधिवत वागण्याची दीक्षा देऊन ते अनुसरून घेत. अज्ञानी जनांना धर्म प्रकटून आचरूनच दाखवायचा असतो.
ते वर्तत दिसती देही असे थोर होते. तरी त्यांनी शास्त्र मर्यादेचे उल्लंघन स्वप्नातही केले नाही. प्रत्यवाया हे अशास्त्रो चालता पावन अवस्था जरी झाली, हा ज्ञानदेवांचा धर्म त्यांनी स्वतः आचरून इतरांना त्या मार्गावरून चालविले. पंडित प्राण धारूरकर शास्त्री, महापंडित राजराजेश्वर शास्त्री द्रविड, आचार्य पीठांचे शंकराचार्य यांचेविषयी गुरुजींचे मनीमानसी परम आदर असे. या मंडळींची त्यांनी अनेक ठिकाणी प्रवचने करविली. त्यांचा विपुल मान सन्मान केला, पण स्वतः मात्र मान सन्मानापासून देहपातापर्यंत सुदूर राहिले. वारकरी आणि वारकरी धर्माविषयी त्यांना नितांत प्रेम असे. त्यांचा रागही अनुरागपोटी ओटी घेऊनच प्रगट होई. अशा अभूतपूर्व अवस्थेत त्यांनी 50 वर्षे अहोरात्र ज्ञानदानाचे कार्य केले. म्हणूनच त्यांना सर्व भावे भजावे असे ते महात्म्य होते. या अपार असार आणि परम दुःखदायक संसारी आपला शिनवटा दूर व्हावयाचा असेल तर श्री गुरुजींच्या समकारुण्य हवे. अपरंपार कारुण्यपोटी असलेल्या ज्ञानदानी सद्गुरूसच शरण गेले पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात शरीर तपात या शरणागतीच्या आवश्यकतेचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यात संसारातील भयानक दुःखाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मार्गही सांगितला आहे. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू, तो ज्ञानदानी सकरुणू भजीजे गुरु. धन्यवाद.